हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती. तुमच्या सर्वांचं ज्योतिष किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत सुक्या मिरचीपासून तयार केलेल्या चटणीचे 2 प्रकार. यामध्ये पहिली चटणी चवीला तिखट आहे तर दुसरी चटणी आंबट आणि गोड आहे. तर लगेच सुरू करूया. आणि हो, सबस्क्राईब नाही केलं असेल तर करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझा व्हिडिओ प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करू शकता. तर चटणी करण्यासाठी इथे मी बॅडगी मिरचीचा उपयोग केला आहे. ही मिरची चवीला थोडी तिखट असते आणि बाजारामध्येही सहज मिळून जाईल. आता आपण चटणीचा पहिला प्रकार पाहू. एक जाडबुटाचं पॅन किंवा कढई घ्या. त्यामध्ये 1 चमचा तेल घाला. तेल छान तापलं की त्यामध्ये 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या घाला. मग त्यामध्ये 1 मोठी वाटी सुक्या मिरच्या घाला. म्हणजेच साधारण 10 ते 15 सुक्या मिरच्या घाला. आता सुकी मिरची आणि लसूण तेलावर छान परतून घ्या. मिरची तासताना गॅस मिडियम आचेवर ठेवा आणि एकसारखं छान परतून घ्या. ही चटणी तुम्ही तूप किंवा दही बरोबर सर्व करू शकता. ही चटणी चवीला थोडी तिखट असते, त्यामुळं फक्त वरण भात बरोबर जरी खाल्लं तरी खूप छान लागतं. ही चटणी फ्रीजमध्ये न ठेवता 15 दिवस सहज टिकते, त्यामुळं प्रवासामध्ये सुद्धा उपयोग करू शकता. आता गॅस थोडा वेळ मीडियम, थोडा वेळ बारीक याप्रमाणे करून मिरची एकसारखं छान परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मिरचीचा रंग आता बदललेला आहे आणि मिरची छान भाजून झालेली आहे. आता आपण गॅस बंद करू आणि मिक्सरमध्ये बारीक करायला घेऊ. प्रथम मिक्सरमध्ये अर्धी वाटी भाजलेले तीळ घाला. त्यानंतर अर्धी वाटी सुकं किसलेलं खोबरं घाला आणि मग आपण भाजलेले मिरची घाला. मिरची मी इथे एकामध्ये 2 करून घालत आहे, कारण चटणी करण्यासाठी मिक्सरचं छोटं पातेलं घेतलं आहे. कारण मिरची तेलावर परतल्यानंतर थोडी मऊ पडते आणि लवकर बारीक होत नाही, यासाठी छोटं पातेलं घेतलं आहे. आता सर्व मिरची घालून झाली की त्यामध्ये राहिलेले लसूण घाला. लसूण छान सोनेरी भाजले गेले आहेत. लसणामुळं चटणीला छान असा एक फ्लेवर मिळतो. आता सर्व लसूण घालून झाले की त्यामध्ये चवीपुरतं मीठ घाला आणि चटणी छान बारीक करून घ्या. तुम्ही पाहू शकता चटणी आता छान बारीक झालेली आहे आणि चटणी पूर्णपणे तयार आहे. चटणी सर्व करताना तूप किंवा दही जरूर सर्व करा. नंतर आपण आता चटणीचा दुसरा प्रकार पाहू. एक जाडबुटाचं तवा घ्या. त्यावर 1 चमचा तेल घाला. तेल छान तापलं की त्यामध्ये 1 चमचा जिरा घाला. जिरू छान तडकल्यानंतर त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घाला. लसूण थोडे सोनेरी झाले की त्यामध्ये 1 वाटी पातळ कापलेले कांदे घाला. कांदे छान पातळ कापलेले असावेत, म्हणजे छान परतले जातील. आता गॅस मिडियम आचेवर ठेवून हे सर्व जिन्नस छान परतून घ्यायचे आहे. ही चटणी थोडी ओलसर असते, त्यामुळं जास्त टिकत नाही, पण ही चटणी इतकी चवदार असते की ती जास्त राहणारच नाही आणि एखाद्या वेळेला जरी राहिली तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. ही चटणी सर्व करताना थोडं तूप घालून सर्व करा, म्हणजे जास्तच रुचकर लागेल. या चटणीसाठी तुम्ही कांदे जितके छान भाजून घ्याल तितकी चटणी रुचकर होईल. आणि कांदे परतताना गॅस मिडियम आणि बारीक याप्रमाणे तुम्ही करू शकता. कांदे भाजण्यासाठी साधारण 5 ते 6 मिनिटे लागतात. महत्त्वाचं म्हणजे या चटणीची भाजणी करण्यासाठी तव्याचाच वापर करावा, म्हणजे कांदे सर्व बाजूंनी छान परतले जातील. तुम्ही पाहू शकता कांदे आता छान सोनेरी कलर झालेले आहेत. आता त्यामध्ये मिरची घालायची आहे. जितके कांदे घेतलेले आहेत तितक्याच मिरच्याही घालायच्या आहेत. म्हणजेच 1 वाटी कांद्यासाठी 1 वाटी मिरची घालायची आहे. आणि आता मिरची घातल्यानंतर परत सर्व साहित्य छान परतून घ्यायचं आहे. कांदे आणि मिरची परतताना गॅस तुम्ही मिडियम आचेवर ठेवू शकता. साधारण 5 ते 6 मिनिटं परतून झाल्यानंतर मिरचीचा रंग बदलायला लागेल आणि मिरची थोडी मऊ पडेल. त्यानंतर गॅस बारीक करून त्यावर एक झाकण लावा आणि मिरची छान वाफवून घ्या. मिरची साधारण 5 ते 6 मिनिटं झाकण लावून वाफवून घ्यायची आहे. मग गॅस बंद करून 5 मिनिटं तसंच राहू द्या. मग सर्व जिन्नस थोडं थंड झालं की झाकण काढा
आणि मिक्सरच्या पातेल्यामध्ये काढून घ्या. तुम्ही पाहू शकता मिरची कांदे छान भाजून वाफून आलेले आहेत आणि त्यामुळंच चटणीला छान असा मस्त फ्लेवर येणार आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी चिंच घाला. मग अर्धी वाटी बारीक कापलेलं गूळ घाला. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घाला. इथे मी अर्धा चमचा मीठ घालत आहे आणि मग मिक्सरमध्ये छान वाटून घ्या. तुम्ही पाहू शकता चटणी आता मस्त वाटून झालेली आहे आणि तुमची चटणी तयार आहे. आणि ही चटणी सर्व करताना तूप जरूर सर्व करा. मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून सांगा. परत भेटूया.